तर नमस्कार मंडळी, मी महेश जाधव. स्वागत आहे तुमचं द वाटाड्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी भेट देणार आहे सातारा जिल्ह्यातील सुंदर पण तुलनेने अपरिचित असलेल्या किल्ल्याला. हा किल्ला म्हणजे कल्याणगड. या कल्याणगड किल्ल्याला नांदगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. तर चला आपण निघूयात. तर मंडळी, तुम्ही मागं बघताय कल्याणगड आपल्याला दिसतोय. आपण जवळपास निम्मागड चढून वरती आलेलो आहे गाडीवरती. गाडी येते निम्म्यापर्यंत, आता पुढे पण जाईल गाडी. आणि साईडला जो बघतोय आपण तो सगळा डोंगर दिसतोय आपल्याला. आणि हा जो व्ह्यू दिसतोय आपल्याला, हा खूप छान व्ह्यू आहे आणि एकदम फ्रेश वातावरण आहे इथलं. तर चला आपण वरती गडावरती जाऊयात. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे कल्याणगडाच्या पायथ्याशी. आपण पाठीमागे बघू शकता इथे पार्किंगची सोय केलेली आहे आणि आपण सहज इथपर्यंत गाडी घेऊन येऊ शकतो. तर चला आपण गडावरती जाऊयात. या बाजूने जो आपल्याला पाठीमागे पायरी मार्ग दिसतोय, या बाजूने गडाच्या वरती जायला वाट सुरुवात होती. कल्याणगडावरती एकूण 2 प्रवेशद्वार आहेत. याच मार्गाने वर गेल्यानंतर आपल्याला प्राचीन गुहा बघायला मिळते. आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावरील मंदिरे आणि गडावरील असलेले शिवकालीन बांधकामाचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. तर चला कल्याणगडाकडे वाटचाल करूयात. नांदगिरीचा किल्ला म्हणजेच कल्याणगड. आता आपण कल्याणगडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो आहे. हा प्रवेशद्वार उत्तराभिमुखी आहे. हा दरवाजा भक्कम दगडी बांधकामाचा असून या दरवाजाला दोन्ही बाजूला भक्कम बुरुज येतात. वरच्या बाजूला मात्र काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते. या दरवाजावर दगडी नक्षीकाम आणि काही शिल्पांचे अवशेष बघायला आपल्याला मिळतात. मात्र झीज झाल्यामुळे हे आज आपल्याला स्पष्ट बघायला दिसत नाहीत. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अजून एक मुख्य प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळते. चला पुढे जाऊयात. पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्या डाव्या साईडला जो मार्ग दिसतो तो हा मार्ग प्राचीन गुहेकडे जातो आणि उजव्या साईडला जो मार्ग दिसतो तो आपल्याला गडाच्या वरती घेऊन जातो. तर आपण पहिल्यांदा प्राचीन गुहा बघायला जाऊयात. तर चला. या प्राचीन गुहेकडे जाताना आपल्याला इथे एक शिवमंदिर बघायला मिळतंय. इथे नंदी आहे बाहेर आणि आतमध्ये शिवपिंडही आपल्याला बघायला मिळते. या गुहेमध्ये 12ही महिने पाणी असते. जवळपास ही गुहा 30 मीटर असल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे. आणि या गुहेमध्ये भरपूर अंधारे असणार आहे आणि या गुहेमध्ये आपल्याला मंदिरे देखील बघायला मिळणार आहेत. चला तर मग आपण गुहेमध्ये जाऊयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या गुहेमध्ये भरपूर अंधार आहे. इथं आपल्याला पाणीही बघायला मिळतंय. या चला पुढे जाऊयात आपण. आणि सर्वात महत्त्वाचं, त्या गुहेमध्ये जाताना आपल्याला खाली वाकून जावं लागतंय. इथं उभं राहायचा चान्स आपल्याला कमी आहे. पुढे गेल्यानंतर ही गुहा
मोठी होते, त्यामुळे आपल्याला तर इकडे बघू शकता आपण या गुहेमध्ये पाणी देखील आहे आणि इकडे बघू शकता ही खूप मोठी गुहा आहे. पाणी दिसतंय का इथं खाली? थंड पाणी आहे का? हे वर बघा लागलं डोक्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे आतमध्ये एक जैन मंदिर आहे. खाली पाणी पण तुम्ही बघू शकताय, जवळपास आपल्या गोट्या एवढं तरी पाणी आहे अजून इथे गुहेत. आणि पलीकडे साईडला पाणी भरपूर आहे. जैन मंदिराच्या पासून जवळपास पुढे आल्यानंतर आपल्याला श्री गुरुदत्तांचं मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतंय. खूप सुरेख आणि सोबर मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. आतमध्ये दत्त मंदिराच्या शेजारी आपल्याला देवीचंही मंदिर आहे. तर चला आपण देवीचंही मंदिर बघूयात. तुम्ही बघू शकता मित्रांनो ही गुहा खूप मोठी आहे आणि या गुहेमध्ये खरंच भरपूर पाणी आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण बघून आलो ही प्राचीन गुहा. या प्राचीन गुहेचं महत्त्व म्हणजे आपण आत्ता बघितलं आत मंदिरामध्ये हे गुहेमध्ये जैन मंदिर एक आहे. त्यानंतरनं आपल्या श्री गुरुदत्ताचं एक मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी एक देवी आईचं एक मंदिर आहे. आणि हे झाल्यानंतर आपण त्याला वरती जाणार आहोत गडाच्या वरती. आणि गडाच्या वरती आपल्याला अजून एक प्रवेशद्वार आहे, ते प्रवेशद्वार पण बघणार आहोत. चला तर मग किल्ल्याचा थोडक्यात इतिहास बघायचं म्हटलं तर या किल्ल्याची निर्मिती 1178 ते 1209 या काळामध्ये शिलार राजा भोज यांनी केली होती. त्यानंतर हा किल्ला निजामशाहीकडे आणि आदिलशाहीकडे देखील होता. तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सातारा प्रांत काबीज करून घेतला त्या दरम्यान सातारा प्रांतातले जे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले त्यावेळी हा कल्याणगड देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. काही कालावधीनंतर हा किल्ला पेशवाईंच्या ताब्यात गेला होता. त्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. त्यानंतरनं असा या किल्ल्याचा इतिहास आहे. इथून पुढे गडावरती आल्यानंतर आपल्याला दुसरे प्रवेशद्वार बघायला मिळते. या प्रवेशद्वाराची रचनाही भक्कम आणि सुंदर आहे ती आपल्याला बघायला मिळते. तर चला पुढे जाऊयात. प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूने भक्कम बुरुज आहेत आणि बुरुजाच्या बाजूलाच आपल्याला गडाची भक्कम तटबंदी बघायला मिळते. वरती एक मोठं मंदिर आहे, तर ते कशाचं आहे आपण बघूयात. आणि गडावरती अजून काय काय आहे आणि काही शिवकालीन बांधकाम आहे तेही आपण बघूयात. तर चला आपण वरती जाऊयात. वरती आल्यानंतर आपल्याला मारुतीचे प्राचीन मंदिर बघायला मिळते. आणि आतमध्ये आपण बघतोय आतमध्ये आपल्याला मारुतीची खूप सुंदर अशी प्राचीन मूर्ती ही बघायला मिळते. मारुतीचं मंदिर बघितलेलं आहे. तर चला आपण पुढे गडावरती जाऊयात.
चार्जिंग टिकवतो मोबाईलला दिवस कंटिन्यू शूट करू ना असं पण नाही. तर मित्रांनो पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक समाधी बघायला मिळते. ही समाधी आहे कल्याण स्वामींची आणि गडावरती एक गणेश मंदिर पण आहे. तर चला आपण गणेश मंदिराकडे जाऊयात. मित्रांनो तुम्ही बघू शकताय माझ्या मागे दिसतंय ते गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिराच्या शेजारी बाहेरच आपल्याला एक चुन्याचा गहाणा बघायला मिळतोय. एक मोठा चुन्याचा गहाणा बघायला मिळतोय आपल्याला. हा आहे चुन्याचा गहाण्याचा दगड. गणेश मंदिरात आपल्याला श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती बघायला मिळते. तर मित्रांनो आपण इथे बघू शकताय हे शिवकालीन बांधकाम आहे आणि हे इथे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण कमी वेळात ही गुहा आणि कल्याणगड बघितला. आपण ही सर्वजण ठराविक गड किल्ल्यांवरच जातो आणि जे आपल्यापासून जवळचे गड किल्ले आहेत ते आपण बघत नाही. इथे आल्यानंतर या गडाचं महत्त्व समजलं. ही गुहा एक ॲडव्हेंचर होती. तुम्हीही नक्की एकदा या गडाला भेट द्या. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा.